श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ आहे ज्यांचे विवाह होत नाही आहेत किंवा त्यांच्या विवाहामध्ये बाधा वगैरे येतात, तर त्यांनी कुंकुमार्चन कसं करायचं किंवा कुंकुमार्चन करण्याची त्यांची काय पद्धती असते। बरेच सेवकरी आहेत की जे केंद्रात जातात आणि तिथे जाऊन मार्गदर्शन घेऊन तिथे म्हणजे कुंकुमार्चन करून घेतात। बऱ्याच म्हणजे सणाला वगैरे तिथे काय होतं, केंद्रामध्ये आवश्यक श्रीयंत्र वगैरे घेऊन किंवा मग बोलून सामूहिकरित्या कुंकुमार्चन करून घेतले जाते। परंतु ज्यांना केंद्रात जाणे शक्य नाही, ज्यांना असं वाटते की आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ह्या गोष्टीसाठी कुंकुमार्चन केले पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ॲक्च्युली माझ्याकडे हे पुस्तक आहे। ॲक्च्युली माझ्याकडे ड्युअल कॅमेरेचा फोन आहे, ज्याच्यामध्ये फ्रंट आणि बॅक असं ॲट अ टाईम दोन्ही वर्क करतात। तर त्याच्यामध्ये थोडीशी स्क्रीनचा इश्यू असल्यामुळे तुम्हाला ते नाव म्हणजे जमत नव्हतं सांगण्यासाठी, तर मी हे एक सिस्टम शोधून काढली माझ्या फोनमधली। आणि हे बघा इथं दिलेलं आहे, मान सन्मान कुलदेवता व कुलदैवतांचा कुंकुमार्चन विधी। ज्यांना कुंकुमार्चन करायचं आहे त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये सगळ्या विधी दिलेल्या आहेत। तर मला वाटतं अनुक्रमणिका ह्याच्यामध्ये एवढे आहेत ज्यांचे प्रॉब्लेम असतील किंवा ज्यांना बरेच गोष्टी केंद्रात जाऊन करायच्या आहेत परंतु त्यांना वेळ मिळत नाही, तर ते आपलं असं घरी पुस्तक आणून घरच्या घरी सुद्धा कुंकुमार्चन विधी करू शकतात। ह्याच्यामध्ये जवळपास भरपूर दिलेला आहे। कुलदेवेचा मान सन्मान आहे, कुंकुमार्चन आहे, बरेच विवाहासाठी आहे। तर त्याच्यामध्ये मी विवाहासाठी कुंकुमार्चन कसे करायचे आहे ते बघणार आहे। त्याचप्रमाणे ह्या व्यतिरिक्त जर कुणाला वाटत असेल की ताई मला हे बुक मिळत नाही आहे, तर प्लीज मला तुम्ही ह्याच्यातले 1-2 गोष्टीवरती मला व्हिडिओ बनवून सांगा, तर मी 1-2 व्हिडिओज एपिसोड वाईज व्हिडिओज ह्याच्यावरती करून अपलोड करेन। विवाहासाठी कुंकुमार्चन विधी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सुयोग्य ठिकाणी विवाह व्हावा म्हणून आपल्या देवघरातील कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्चन करून ही सेवा केली जाते। त्यासाठी मागे दिल्याप्रमाणे कुलदेवतेची पूजा करून पुढील संकल्प सोडावा। ह्याच्यामध्ये जो संकल्प आहे तो मला वाटतं हा संकल्प सगळीकडे सगळ्या पुस्तकात दिलेला आहे। तरी ज्यांच्याकडे कोणतेच म्हणजे केंद्रातील बुक नाही आहे किंवा हा संकल्पाचा विधी नाही आहे, तर त्यांनी ह्याचं स्क्रीनशॉट वगैरे करून घ्या, म्हणजे तुम्हाला इथे सोपं जाईल। कारण प्रत्येक लाईन मी वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल। हे सांगितलेलं आहे बघा की कुंकू वाहताना 5ही बोटांनी व्हावे, देवतेची पंचोपचार पूजा करून पुढील मंत्राने कुंकुमार्चन करावे। म्हणजे 5 बोटांनी म्हणजे असं चिमूट करून ह्याच्यामध्ये असं कुंकुम घ्यायचं आहे आणि असं व्हायचं आहे। त्याच्या पुढं श्री सूक्त दिलेला आहे। श्री सूक्त तुम्हाला सगळ्यांना तोंडपाठ आहेच, पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। श्री सूक्ताचं क्रोम गुगल ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला असं एक PDF वगैरे मिळेल किंवा मग तुम्ही ह्याचं सुद्धा स्क्रीनशॉट करून घेऊ शकता आणि ह्याच्यानुसार सुद्धा तुम्ही घरामध्ये कुंकुमार्चन करू शकता। फक्त काय करायचं आहे, ज्यावेळेस स्वाहा हा शब्द येतो, म्हणजे बघा हे इथपर्यंत हे वाचले, ह्याच्यानंतर हे झालं ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा। तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, जसं सांगितलेलं आहे की 5 बोटामध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि श्रीयंत्रावरती आपण ते कुंकू व्हायचं आहे, त्यालाच कुंकुमार्चन असे म्हणतात। ह्या ओळी आहेत जवळपास 16 आणि त्याच्यानंतर फलश्रुतीसुद्धा घ्यायची आहे। फलश्रुती खूप महत्त्वाची असते, फलश्रुतीशिवाय तुम्ही केलेलं म्हणजे सफल होणार नाही। आणि नंतर त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की त्यानंतर टाकाला स्वच्छ करून त्याची पूजा करावी व नैवेद्य दाखवून आरती म्हणावी। नैवेद्य तुमच्या इच्छेप्रमाणे कसाही देऊ शकतात आणि त्याच्यानंतर आरती करायची आहे, स्वामींची आरती करायची आहे। त्याच्यानंतर हे तुम्हाला मी साधी पद्धती सांगितली आहे। श्रीयंत्रावर आपण कसं करायचं कुंकुमार्चन किंवा विवाहासाठी श्रीयंत्रावर एक कुंकुमार्चन करायची एक मोठी पद्धत आहे, तर ती कशी करायची, तर त्याच्यासाठी मी एक प्रॉपर व्हिडिओ करते। त्याच्यामध्ये तुम्हाला श्रीयंत्र पण दाखवते, त्याच्या लागणारं साहित्यही दाखवते आणि तो कुंकुमार्चन कसं केलं जातो याच्याबद्दलही त्या व्हिडिओमध्ये एक सविस्तर माहिती देते। तर हा एकदम नॉर्मल होता की ज्यामध्ये मी ओरली बोलण्यापेक्षा तुम्हाला एक बुक पण सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला प्रत्यक्षरित्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेवढंसं करून सुद्धा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता आणि कुंकुमार्चन करू शकता। झालेली माझी सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी, आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।